आपल्या चॅनलचे दर्शक आहेत श्री राहुलजी यांनी मला ओझ्यावर बोलायला सांगितलं होतं. त्याच्यावर मी थोडक्यात आज माहिती सांगतो आणि त्याच्यावर एक मोठा व्हिडिओ आपण बनवूच. परंतु तुर्तास आपण एक ओझ म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात समजून घेऊ. तर ओझ म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काय करतो, तो तुमच्या शरीराला शक्ती देतो, तुमच्या शरीराला कांती देतो, तुमच्या शरीराला तेज देतो, तुमची व्याधी प्रतिकार क्षमता वाढवतो. परंतु हा ओझ असतो कुठे? तर त्याला सप्तधातुसार म्हणजे इसेन्स ऑफ 7 धातूज, 7 टिश्यूज असं म्हटलेलं आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या 7ही धातूंचा इसेन्स म्हणजे सारभाग म्हणजे ओझ. आणि जर हे 7 धातू व्यवस्थित असतील तरच तुमच्या शरीरामधला ओझ चांगला असतो. आणि याचे 2 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, एक पर आणि एक अपरा. तर अपर ओझ असतो तो साधारण अर्धांजली असतो आणि पर ओझ असतो तो अष्टबिंदवात्मक असतो आणि तो हृदयात असतो. आणि हा अष्टबिंदवात्मक ओझाचा जेव्हा नाश होतो तेव्हा मनुष्याचा नाश होतो. आणि जेव्हा हे अर्धांजली जो ओझ असतो त्याचा जेव्हा ते कमी होतो तेव्हा तुमच्या शरीरातला जे कांती नष्ट होते, तुम्हाला मनाचे विकार होऊ शकतात, तुमची इम्युनिटी कमी होते आणि बरेचसे आजार तुम्हाला होऊ शकतात. असं हे ओझ त्याचं रक्षण करणं, त्याला वाढवणं, कारण ओजस्वी आपण शब्द ऐकतो ते सप्तधातू साराचंच एक प्रतीक आहे. तुमच्या शरीरातला ओझ जर चांगला असेल तर तुम्ही ओजस्वी असता. तो जर व्यवस्थित असेल तर तुमची व्याधी प्रतिकार क्षमता चांगली राहते आणि तुम्ही तुमची दैनंदिन काम व्यवस्थित करू शकता आणि तुम्ही तुमच्या कार्याच्या दिशेने उत्स्फूर्तपणे पादाक्रमण करू शकता, पुढे जाऊ शकता.